नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आपण सलग 2-3-4 कोंबड्या आपण अंड्यावरती बसवल्या आणि त्यापैकी एका कोंबडीने मित्रांनो पिल्लं काढायला सुरुवात केली आहे. बघू शकता आपण कशा पद्धतीने पिल्लं काढली आहे. पूर्ण आपल्याला असा चांगला असा रिझल्ट मिळाला आहे. आपण ज्या अनुभवी कोंबड्या आहेत त्यांनाच आपण अंड्यावरती मांडत असतो, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचे पिल्लं त्या कोंबडीपासून मिळाले पाहिजे. व आपण जेव्हा पिल्लं त्या कोंबडी खालून निघत असते त्यावेळेला भरपूर अशा आपण घाई करत असतो पिल्लं निघायला सुरुवात झाल्यानंतर. तर असे करू नये मित्रांनो, कारण पिल्लं जेव्हा कोंबडीच्या अंड्यामधून निघत असते त्यावेळेस 5 ते 6 किंवा 7 अशी पिल्लं निघाली की ते त्या खालून आपण जे काही अंड्याचे टरफलं असते ते आपण बाजूला करून घ्यावे, जेणेकरून पिल्लाच्या पायाला वगैरे इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. काही लोक काय करतात की अंड्यामधून पिल्लू निघत असते त्यावेळेस कोंबडीला सतत उचलत असतात. त्यामुळे काय होते की प्रॉपर अशी हीट न भेटता ते अंडे खराब होऊ शकते किंवा कोंबडीला पिल्लाचा आवाज आल्यानंतर बाकीचे जे क्रॅक झालेले किंवा मागून जे अंडेमधून पिल्लं निघते ते असे पिल्लं निघणार नाही, कारण कोंबडी ही उठून जात असते. आपण पाहू शकता आता इकडे काही पिल्लं आपण तयार केली आहे, जे की आपल्याला नागपूरच्या सबस्क्रायबर मित्राला द्यायचे आहे. एकूण 30 पिल्लं आहे आणि त्यांचा हा 10वा दिवस आहे. एकूण इथे 30 पिल्लं आहे आणि वरती बघू शकतात आपण, तर इथे एका कोंबडीने आपल्याला पिल्लं दिलेली आहे. तर एकूण इथे 7 ते 8 पिल्लं आहे. आपण तिला 10 अंडी दिली होती. असे आपण वरती असा पिंजरा हा बांधून घेतला आहे दोरीने व्यवस्थित आणि खाली त्यांना पाणी व खाद्याची व्यवस्था करून दिली आहे. आणि थंडीचे जास्त दिवस असल्या कारणाने आपण बघू शकता पिंजऱ्याला आपण सर्व पोत्यांनी झाकून घेतले आहे आणि इकडे काही प्लास्टिक आपण लावून घेतलं आहे. आणि आपण सकाळी 9 वाजताच पिल्लांना बाहेर सोडत असतो त्या डालग्याखालून, कारण थंडी जास्त असल्यामुळे पिल्लांना थंडी जर लागली तर पिल्लू हे दगावू शकतात. इथे सुद्धा आपण या कोंबडीला गोड पाणी वगैरे देतात, जेणेकरून आता थंडीचे दिवस आहे तर सुरुवातीचे 3 ते 4 दिवस आपण गोड पाणी दिले तर त्यांना एक शरीरामध्ये एक एनर्जी भेटते, ऊर्जा भेटते. बऱ्याच प्रमाणात गुळामध्ये कॅल्शियम असते, त्यामुळे त्यांचं शरीर हे बाहेरील ज्या तापमानाशी आपलं जुळवून घेण्याचं एक त्यांना ताकद तयार होत असते त्यांच्या शरीरामध्ये, म्हणून गुड पाणी देणं आवश्यक आहे. इथे सुद्धा आपण व्यवस्थित असा पिंजरा बांधून घेतला आणि आपल्याकडे तूस वगैरे धानाचा नाही, त्यामुळे आपण पिल्लाच्या खाली आपण अशी ही पोतीच ठेवत असतो. पोतेसुद्धा मित्रांनो चांगले गरम असते आणि आपण त्यांना 9 वाजता सोडल्यानंतर 4 वाजेपर्यंत आपण असे त्यांना मोकळे राहू देत असतो आणि नंतर त्यांना डालग्याखाली आपण डांबून ठेवत असतो व व्यवस्थित असं गोणपाटाने आपण झाकून घेत असतो, जेणेकरून थंडी लागू नये. पिल्लांना दिवसभर त्यांच्या भांड्यामध्ये खाद्य व पाणी याची सुरुवातीच्या दिवसाला कमतरता पडू देऊ नये, कारण सुरुवातीच्या दिवसालाच पिल्लाची चांगल्या प्रमाणात जर ग्रोथ चांगली झाली तर आपल्याला चांगल्या क्वालिटीची चांगल्या तरतरीची आपल्याला पिल्लं मिळू शकतात आणि चांगली झटपट वाढ होऊ शकते. आता इथे बघू शकता आपले 30ही पिल्लं कसे ॲक्टिव्ह आहेत. हे फक्त 10 दिवसाची पिल्लं आहे मित्रांनो आणि त्यांची जी तुम्हाला एनर्जी दिसते त्यांच्यामधली ती बघूनच. आता ही वरची पिल्लं आहे, ही फक्त 3 ते 4 दिवसाची पिल्लं आहे आपली आणि यांना आपण गुळ पाणी आता सध्या देत आहोत सुरुवातीच्या दिवसाला. जसे ते मोठे होईल तसे आपण त्याच्या खाद्यामध्ये औषधीचा बाकी गोष्टीचा आपण समावेश करून घेऊ. अशा प्रतीचे मित्रांनो पिल्लाचे संगोपन केले तर आपल्याला चांगल्या प्रकारचा एक रिझल्ट मिळतो. आपण यांना पाहू शकता, मी त्यांना गुळ पाणी देत आहे. हा त्यांना ह्या वरच्या पिल्ल्याचा आपला 4था दिवस आहे. तर 4 दिवस आपण सलग त्यांना गुळ पाणी देत असतो आणि स्टार्टर खाद्य देत असतो. त्यानंतर आपण त्यांना कोमट पाणी साधं पाणी देत असतो. त्यामध्ये लसीकरण किंवा आपण जे काही मल्टीव्हिटॅमिन आहे असं आपण त्यांना 3 दिवस नंतरचे 3 दिवस आपण ते देत असतो.
आता अशा पद्धतीचं आपण गावरान कुक्कुटपालनामध्ये पिल्लाचं संगोपन केलं तर कुठल्याही प्रकारचं आपल्याला अडचण येणार नाही व आपली पिल्लं चांगली सदृढ राहील. आपण स्टेप बाय स्टेप अशी पिल्लं काढत असतो व आपल्याला ही आता ही पिल्लं आहे, ही 8-9 पिल्लं हे आपण आता घरी ठेवणार आहोत आणि बाकीची जी आहे जी खालतं ते 30 पिल्लं आपण नागपूरच्या सबस्क्रायबर मित्राला दिलं आहे. आधीसुद्धा त्यांना पिल्लं दिली आहे आपण. त्यांना क्वालिटी चांगली वाटली म्हणून त्यांनी परत अजून आपल्याला एक ऑर्डर दिला आहे 30 पिल्लांचा आणि समोरसुद्धा ते आपल्याला ऑर्डर देत राहील. काही शेतकऱ्याला आपल्याला पिल्लं द्यायची आहे. एक मित्र आला होता आपला जवळचा, त्यांनी नुकतेच गावरान कुक्कुटपालन सुरुवात केली आहे. त्यालासुद्धा आपण एक कोंबडी आणि 15 पिल्लं दिली आहे. परत एक कोंबडी आपण अंड्यावर बसून त्यांना अजूनसुद्धा आपण त्यांनी पिल्लाची मागणी केली आहे. त्यांना आपण वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत असतो. पिल्लं दिल्यानंतर आपली जबाबदारी आपण ही विसरत नसतो. त्यांना मार्गदर्शन करत असतो. बऱ्याच वेळी त्यांना कुठलीही अडचण आली तर एका फोन कॉलमध्ये आपण त्यांना सर्व समस्येचं निराकरण आपण करत असतो. त्यांनासुद्धा आपण चांगल्या क्वालिटीची आपण पिल्लं दिली आहे. त्यांनासुद्धा खूप चांगल्या प्रकारे पिल्लं आवडली आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे सायंकाळच्या वेळेला आपण 5 वाजता संपूर्ण पडदे वगैरे लावून घेत असतो आणि कोंबडीला या प्रकारे आपण बघू शकता की आपण डालग्याच्या खाली झाकल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्यांना वरतून गोणपाट वगैरे ठेवून, कारण मित्रांनो पिल्लाला थंडी लागली नाही पाहिजे, कारण खूप अशी जास्त प्रमाणात थंडी आहे आणि आपण या पद्धतीचं त्यांना डांबून ठेवत असतो. खाद्यपाण्याची भांडी ही स्वच्छ करून त्यांना स्वच्छ फीड, स्वच्छ पाणी हे मिळालंच पाहिजे. कारण मित्रांनो सुरुवातीच्या दिवसात आपण जर त्यांना व्यवस्थित सांभाळलं तर निश्चितच आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये चांगल्या प्रतीचा आपल्याला फायदा होईल. पिल्लाचं संगोपन करणं आपण शिकलं पाहिजे. आता बघू शकता आपण इथे मी आता कशा पद्धतीने एक लॉक वगैरे लावून घेत आहे, कारण मित्रांनो मांजर यांचा काही भरोसा राहत नाही. समजा आपलं दार वगैरे खुलं राहिलं तर आत शिरू शकते व आपल्या पिल्लाला अटॅक करू शकतात. मागं मित्रांनो इथे मांजर सतत येत असते, त्यामुळे आपण इथे लॉक लावून घेतो आणि अशा पद्धतीचे आपण रात्रीच्या अगोदर आपण सायंकाळी आपण पूर्ण असे पालपडदे लावून घ्यावे, जेणेकरून थंडी हवा ही आतमध्ये आपल्या पिंजऱ्याच्या खुराड्याच्या आतमध्ये शिरणार नाही. या पद्धतीचे आपण नेट वगैरे असे बांधून ठेवतो आणि सकाळचं कोवळं ऊन या पिंजऱ्याकडे येतच असतात. कोवळं ऊन हे एक नॅचरल ब्रूडिंग आपल्या पिल्लाला देत असते, त्यामुळे आपले पिल्लं ही चांगली टवटवीत असतात. असेच मित्रांनो गावरान कुक्कुटपालनाशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.